मित्रांनो, दामिनीने पुराव्यासकट आता मात्र नीताला पकडला आहे. नीताला पकडून चांगलीच शिक्षा दिलेली आहे. मित्रांनो, आता मात्र दामिनीने काय प्लॅन केलाय आणि कसं सर्व काही केलंय आजच्या एपिसोडमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. दामिनीने चक्क नानांची मदत घेतलेली आहे आणि तिचा प्लॅन यशस्वी झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे आजचा भाग खूप जबरदस्त आणि भन्नाट आहे. चला एपिसोड पाहूयात. मित्रांनो, सुरुवातीलाच पाहायला मिळतंय की आता मात्र सावी आता टेन्शनमध्ये असते. कारमधनं ती आता इयरबड्स लावून तिकडे नीता वहिनींचा सर्व ड्रामा पाहत असते आणि त्यांना मदतही करत असते. त्यावेळेस मित्रांनो, नीता वहिनी आता प्रचंड संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. त्या आता पळत असतात पुढे. मागे मात्र आता त्यांच्या दामिनी मॅडम लागलेले असतात. मित्रांनो, दामिनी एवढ्या सहजासहज हार मानणारी नाहीये. त्यामुळे दामिनी मात्र आता त्यांच्या मागे पळत असते. तर सावी बोलत असते की नीता वहिनी, घाबरू नका तुम्ही, मी तुम्हाला फॉलो करत आहे, त्यामुळे तुम्ही पुढे पळा. त्यावेळेस नीता प्रचंड घाबरलेली असते. दामिनी मोठ्याने ओरडत असते, थांब ग बाई थांब, कोण आहेस तू, मला तुला बघायचं आहे. त्यानंतर मात्र मित्रांनो, आता नीता वहिनी पळतच असतात. त्यांना फार भीती वाटत असते आणि ते एका ठिकाणी थोड्या वेळ थांबतात, परंतु मागे दामिनी असल्यामुळे त्यांना पळावं लागतं. तर मित्रांनो, आता इकडे सावी कारमधनं सगळ्या ऑर्डर त्यांना देत असते, जेणेकरून त्या त्यांच्या हाती लागणार नाहीत. मित्रांनो, आता मात्र सावी कारच्या बाहेर येते आणि लगेच तिकडे नीता वहिनींची मदत करण्यासाठी पळत असते. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता अवंतीच एकटी कारमध्ये आहे आणि ते देवाला हात जोडत आहे की देवा, हा प्लॅन आमचा फ्लॉप होऊ दे नको. नीता मात्र आईंच्या हाती लागायला नको. त्यावेळेस मित्रांनो, आता पाहायला मिळतंय की लगेच इकडे नीता पळत असते. तिच्या मागे दामिनी मॅडम पळत असतात. दामिनी मॅडम आता मात्र त्यांना फार मोठा संशय आलेला असतो की ही बाई कोणतरी आपल्याच ओळखीची असायला हवी. एवढी डिटेल्स तिला कशी माहिती, यामुळे दामिनी तिचा चांगलाच पाठलाग करत असते. तर सावी मात्र आता अंगावरती स्कार्फ घेऊन पळत असते. पाहायला मिळते तिकडे मात्र आता काही लोक असतात. त्या लोकांना अचानक संशय येतो की दामिनी मॅडम असं का करत आहेत, त्यांना काय झालंय, त्या वेड्याबाईला का त्रास देत आहेत, असं मात्र ती लोक बोलत असतात. कारण दामिनी जी आहे ते सगळ्या भर रस्त्यामधनं पळत असते. त्यावेळेस त्या लोकांना अतिशय मोठं टेन्शन येते, एवढी मोठी बाई असं का करत आहे. परंतु दामिनीचा हेतू तुम्हा सर्वांना माहीतच आहे. दामिनी आता रस्त्यातनं कार सोडून सायरा वैरा पळते. तिच्या मागे सावी देखील पळत असते. मित्रांनो, सावीने आता चेहऱ्यावरती हात लावला आहे आणि आता ती तिच्या मागे पळत आहे. परंतु दामिनीचं तिच्यावरती काही एक लक्ष जात नसतं, कारण दामिनीचं सर्व लक्ष त्या वेड्याबाईवर असतं. त्या वेड्याबाईला आता मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये दामिनीला गाठायचंच असतं. दामिनी बोलत असते, थांब बाई थांब, किती दमवतेस मला. त्यानंतर आता दामिनी थोडीशी थकलेली आहे मित्रांनो. त्यानंतर पाहायला मिळतंय की सावी मात्र आता इकडे नीता वहिनींना ऑर्डर देत असते. ती बोलत असते की आता मात्र नीता वहिनी, आपल्याकडे काही एक मार्ग उरलेला नाहीये, त्यामुळे आपण आता आपला प्लॅन बी ॲक्टिवेट करूयात. अगोदरच सावीने विचार करून प्लॅन नंबर 2 तिकडे बनवलेला असतो मित्रांनो. आणि प्लॅन नंबर 2 मध्ये पाहायला मिळते आता सावी मात्र परागला कॉल करते. परागला असं सांगते की पराग, आता तुझी मदत हवी आहे, प्लॅन बी ॲक्टिवेट करायचा आहे. पराग बोलतो की मी प्लॅन बी ॲक्टिवेट करण्यासाठी तयार आहे, त्यामुळे तू मात्र टेन्शन घेऊ नकोस सावी. त्यानंतर आता लगेच नीता वहिनींना तर आता नीता पळत असते. त्यावेळेस सावी तिला सांगत असते की काहीही झालं तरी मी तुम्हाला दामिनी मॅडमच्या तावडीत सापडू देणार नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय आता प्लॅन बी इकडे ॲक्टिवेट होत आहे. तिकडनं सावीने ऑर्डर सोडली आणि इकडे मात्र परागने त्याची स्कूटी स्टार्ट केलेली आहे. त्याची स्कूटी आता मात्र तो रस्त्यावरती घेऊन येतो आणि त्याने हेल्मेट वगैरे घातलेलं असतं, जेणेकरून तो ओळखू येणार नाही. लगेच मात्र नीता वहिनी त्या स्कूटीवरती बसतात. नीता वहिनी स्कूटीवरती बसल्यानंतर मित्रांनो, आता दामिनीला समजतच नाही या बाईला हा व्यक्ती कोण आहे वाचवणारा, जो घेऊन चालला आहे माझ्या समोरनं. त्या ठिकाणी दामिनी मोठ्याने ओरडत असते. तर मित्रांनो, आता मात्र परागने स्कूटी स्टार्ट केलेली आहे आणि पराग मात्र ती स्कूटी घेऊन प्रचंड वेगाने तिकडनं निघून गेलेला आहे. आता दामिनी ओरडते, थांब रे थांब बाबा, तुम्ही दोघे कोण आहात, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही माझ्या मागे का लागला आहात, मी चांगली बाई आहे, असं मात्र दामिनी मोठ्याने ओरडत असते. परंतु मित्रांनो, त्या दोघांची बाईक मात्र स्कूटी मात्र सुसाट तिकडनं निघून जाताना दिसत आहे. स्कूटी आता दामिनी मॅडमच्या एवढ्या जवळ जाते. त्यानंतर आता दामिनीला थोडासा धक्काही लागतो. त्यानंतर दामिनी मित्रांनो ओरडत असते आणि ओरडताना ती मात्र
स्कूटीच्या मागेही धावत असते. त्यानंतर पाहायला मिळते ती आता फायनली खाली पडते. तिचा जो आहे तोलच तिकडे जात असतो. कारण ती इतक्या जोरात पळत असते आणि तिला मात्र त्या दोघांना गाठायचं असतं. परंतु कुठेतरी नियतीचा खेळ पाहायला मिळतोय. त्या खेळामध्ये दामिनी मात्र आता चांगलीच तोंडावरती पडलेली आहे. दामिनी तोंडावरती पडल्यानंतर ती आता ओरडत आहे आणि रडत आहे. तर पाहायला मिळतंय तिने लगेच तिचा मोबाईलही काढलेला आहे आणि मोबाईलमध्ये ती आता चक्क नंबर प्लेटचा फोटो काढतीये. त्या फोटोमध्ये काहीही आलेलं नाहीये मित्रांनो, कारण सावीने गाडीची नंबर प्लेट अगोदरच चेंज केली आहे. त्या नंबर प्लेटवरती लिहिलं आहे की तुझी वेळ आता संपलेली आहे. तर मित्रांनो आता पाहायला मिळतंय की लगेच मात्र आता ते दोघेजण निघून गेल्यानंतर दामिनी फोटो काढत होती. परंतु फोटोचा देखील काही उपयोग न झाल्यामुळे दामिनीला फार मोठं टेन्शन आलेलं असतं. दामिनी विचार करते की आपण तर एवढा मोठा प्लॅन केला त्या व्यक्तीला पकडण्याचा, परंतु ती व्यक्ती माझ्या हाती कशी लागली नाही. मी एवढी शातीर दिमागवाली बाई आहे, परंतु ह्या बाईने मला चक्क चकवा कसा दिला. त्यावेळी मित्रांनो दामिनीच्या डोक्यात तोच विचार असतो. त्या विचाराने दामिनी चक्क वेडी झालेली असते. तर या सर्व गोष्टीनंतर पाहायला मिळते दामिनी तिच्या गाडीपाशी आलेली आहे. तर तिथले सर्व लोक दामिनीला विचारू लागतात की काय झालं मॅडम, तुम्ही का पळत होता त्या बाईच्या सोबत, म्हणजे तिच्या मागे का पळत होता, त्या बाईने काही चोरी वगैरे केली आहे का. तर आता दामिनी कुणाला काही एक उत्तर देत नाही. थेट कारमध्ये बसते. कारमध्ये बसल्यानंतर आणखीही त्या बाईचा विचार दामिनीच्या डोक्यात सुरूच असतो मित्रांनो. त्यानंतर पाहायला मिळते की घरी मात्र नीता, अवंती आणि मात्र सावी पोहोचलेले असतात. तर आता भास्कर मात्र त्यांची चांगलीच शाळा घेत असतो. भास्कर बोलतो की कुठे गेल्या होता तुम्ही, तुमचं बाहेर काय काम होतं. त्यावेळेस मात्र आता नीता उत्तर देत असते की आम्ही मात्र देवळात गेलो होतो. तर मित्रांनो अवंती देखील तिला सावरण्याचा प्रयत्न तिकडे करत असते आणि बोलत असते की भाऊजी आम्ही देवळात गेलो होतो. तर नीता बोलते की हो खरोखर आम्ही देवळात गेलो होतो सावीला बरं वाटावं म्हणून. परंतु भास्कर विचारतो की तुमच्या डोक्यावरती कुठेही कुंकू नाहीये, मग तुम्ही कशा देवळात गेला होता. त्यावेळी आता सगळ्यांना अतिशय मोठं टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो पाहायला मिळतंय की आता अवंती आणि नीता प्लॅन करतात आणि मात्र कसं बसं भास्करला तिकडनं काढून देतात. त्या बोलतात की आम्हाला सावीला मात्र आता औषध द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही थोड्या वेळाने आम्हाला प्रश्न विचारा. असं बोलून त्या तिकडनं आता मात्र निघाल्या आहेत मित्रांनो. आणि रूममध्ये गेल्यानंतर प्रचंड नीता आता खुश झालेली आहे. तिने मात्र छान गुलाबजाम आता सावीला भरवला आहे. त्यावेळेस सावीला ती बोलत असते, सावी बाळा आज तुझ्यामुळे मी पहिल्यांदाच एवढी खुश आहे. मी मात्र आता काय करू आणि काय नाही मला असं झालं आहे. मी शेवटी आईंना एवढं घाबरताना पाहिलं ना, त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा चेहरा मी असा कधीच पाहिला नव्हता. त्यानंतर मात्र सावी, अवंती आणि नीता तिघीही प्रचंड खुश झाल्यानंतर मिठी मारताना पाहायला मिळतात. तर मित्रांनो घरी मात्र आता दामिनी पोहोचलेली असते. दामिनी घरी आल्यानंतर मित्रांनो पाणी मागते, तर नीता मात्र त्याच स्टाईलने हसतच त्यांना पाणी देते. त्यावेळेस आता दामिनी प्रचंड घाबरते आणि असं बोलते की काय ग बाई तुला वेड लागलाय का, असं कुणी पाणी देतं का. त्यानंतर आता मात्र नीता गप्प होते आणि तिकडनं मात्र मित्रांनो सावी आणि अवंती हा सर्व ड्रामा एन्जॉय करत असतात. त्यांना खूप मजाही येत असते. तर नीता बोलत असते की आज काय झालं, आज एक घरी बाई आली होती. त्यावेळेस दामिनी प्रचंड घाबरते, कोण बाई आली होती. तर मित्रांनो नीता बोलत असते की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून भांड्यावाली बाई होती आणि तिला आम्ही काही भांडी दिले. तर मित्रांनो दामिनीला मात्र टेन्शन आलं होतं. तर फायनली पाहायला मिळतंय की आता या गोष्टीनंतर दामिनी नानांना फोन लावते. दामिनी नानांना फोन लावते आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगते. तर मित्रांनो नाना मात्र त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून त्या व्यक्तीचा फायनली शोध घेतात. त्यांना समजतं की ती नीताच आहे. घरी आल्यानंतर 1 2 3 म्हणत मित्रांनो चांगलीच आता दामिनीने नीताची तंतरलेली आहे. तिला चांगलाच जाब विचारला आहे आणि त्यानंतर मात्र आता फायनली त्यांचं बिंग फुटताना मित्रांनो कुठेतरी पाहायला मिळालंय.